सगळ्यात आधी सगळ्यांना माझ्याकडून हॅपी दसरा। तर दसरा असला किंवा दिवाळी असली तरी आम्हा बायकांना मात्र किचनमधलं काम कधी संपतच नसतं। तर ना आज दसऱ्याच्या दिवशी आमच्या इथं असतात पुरणपोळ्या। तर त्या पुरणपोळीची मी तयारी केली तर ऑब्व्हियसली आज मला एकटीलाच पुरणपोळी करायची होती आणि त्याच्यात सोहमची ट्यूशन होती, त्याला सोडवायला गेली। मग आल्याच्या नंतर ना पुरणपोळी करायला चालू केली आणि खरंच पुरणपोळी एवढी छान होत होती ना, आज ना कंटाळाच येत नव्हता की बस बाबा आता नको। मी ना जवळजवळ 1 किलोच्या पुरणपोळ्या एकटीनं लाटल्या होत्या आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे, कारण मला ना सहसा ना कंटाळा येतो, पण अख्खा हा डब्बा भरलेला तर तेवढ्या मी पुरणपोळ्या केल्या आणि मस्त अशा टम फुगत होत्या आणि ते बघून खूप आनंद होत होता। त्याचबरोबर बाकीचंही पापड तळले, आमटी केली आणि भात वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, मी तुम्हाला दाखवल्या नाही त्या। तेच काय दाखवायचं। नंतर ना बघा हा गबाळ बघताय ना, हा सगळा आवरून घेतला आणि त्याच्यातही मला टाईम उरला होता, कारण संध्याकाळी ना मला जायचं होतं मिरवणूक वगैरे बघायला। तर ना हे काकडीचं पाणी मी वाचवलं आणि त्याचा असा बर्फ करून घेतलेला चेहऱ्याला लावण्याकरता। तर स्किन ना टाईट होती, मला काय काढताच आलं नाही, शेवटीला ना सोहमनं काढलं। तर ना तुम्हाला सहन होत असेल तर तुम्ही ह्या क्यूब नक्कीच यूज करा। अशा आपलं काकडीचं पाणी स्टोअर करायचं आणि अशा क्यूब बनवायच्या। खरंच स्किन अशी थोडीशी रेड होते, पण ना टाईट आणि एकदम फ्रेश वाटते आणि मला थोडासा थंड असल्यामुळे थोडासा त्रास होत होता आणि बघू शकता ना स्किन एकदम अशी टाईट झाली ती। आता इथं व्हिडिओ तेवढं व्यवस्थित दिसलं नाही तरी ना तुम्ही केल्याच्या नंतर ना तुम्हाला अनुभव येईल बरं का। त्यानंतर आता करायची होती पेटपूजा। तर चला मग या पण तुम्ही छानपैकी दसऱ्याचं जेवण करायला। छान पुरणपोळ्या, त्याच्यावर भरभरून तूप टाकलं बरं का आणि त्यानंतर ना छान अशी कटाची आमटी हे घेतली। मला ना पुरणपोळी खूप आवडते, पुरणपोळी, भात, आमटी माझं फेवरेट आहे हे आणि तसं सोहमलाही आवडतं। तर तुम्ही पण या। त्यानंतर संध्याकाळी गेलोत पहिला रावण दहन बघायला आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी पाहायला जायच्या होत्या आणि असं छान असं तयार झाले होते मी आणि ह्यांनी सारख्याच कलरचं शर्ट घातलेलं। छान अशी आतिषबाजी बघितली आणि इकडं उत्सुकता लागलेली आता रावण दहन व्हायची। तर फायनली रावण दहन झाला, वाईट शक्ती सगळ्या जळून खाक झालेल्या आहेत असं म्हणलं जातं। आणि त्यानंतर ना आम्ही गेलो देवीचं दर्शन करायला। पालख्या येतात आणि सोलापूरमध्ये ना अशा काठ्याही असतात बरं का आणि एवढे छान दिखावे केले होते ना, बापरे। आणि हा तर ना सिद्धेश्वर महाराजांचा दिखावा केलता देवीच्या मागे, खूप छान वाटत होतं। अख्खं ते पूर्ण फुलांनी सजवलं होतं। त्यानंतर ना छान असे फोटो काढले आणि देवीचं रूप बघा किती छान दिसतंय। चला